वक्फ म्हणजे काय तर वक्फ या शब्दाचा अर्थ असा आहे की कोणत्याही धार्मिक कार्यासाठी दिलेली देणगी। वक्फ बोर्ड नेमकं तयार कसं झालं, हे मुस्लिम दर्जामध्ये वक्फ नावाची गोष्ट आली कुठून, ही प्रस्थापित भारतामध्ये कशी झाली, सर्वात आधी आपल्याला हे बिल समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास समजणं जास्त गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारं असं म्हणजे बिल, जे की वक्फ बोर्ड बिल 2024। मग नेमकं हे वक्फ बोर्ड आहे काय, याच्याबद्दल समजून घेण्यासाठी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ। आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे वक्फ म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्याचबरोबर आताच्या बिल मध्ये काय सुधारणा आणल्या आणि 1925च्या बिल मधून काय सुधारित आपण या बिल मध्ये केलेली, या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम साध्या भाषेत, एकदम साध्या स्वरूपात आज आपण डिस्कस करणार। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% तुम्हाला जरी वक्फ या नामाचा अर्थ नसेल माहिती, तरी पण तुम्ही या विषयावर चर्चा करणार याची 100% गॅरंटी। म्हणजेच काय की कोणत्याही व्यक्तीने एक दोन गोष्टी तुम्हाला खोट्या सांगितल्या त्याला भारावून तुम्ही बाकीच्या अजून काही गोष्टी पसरवणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक जागरूक नागरिक बनू शकता। कसे की तुम्हाला या गोष्टी माहिती आहे, कारण नेमकं भारत सरकार काय बदल करतंय या गोष्टीबद्दल माहित असणं सर्वात जास्त गरजेचं आहे। ठीक आहे, मग जो भारत सरकारने नवीन आता आपल्या समोर एक विधेयक मांडलाय, जो आपल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालेला आहे, बरोबर। तो विधेयक नेमका आहे काय, वक्फ बोर्ड आहे काय, आणि मी तर म्हणतो की मराठी मधील आपल्या मराठी चॅनल्सवरील युट्यूबवरील सर्वात साधा, सरळ, सोपा आणि सर्वात व्यवस्थित व्हिडिओ मित्रांनो असेल। 100% तुम्ही कितीही नवीन असला तरी 100% या व्हिडिओमध्ये तुम्हाला वक्फ म्हणजे काय, वक्फ बोर्डच्या आधारित हे बिल आहे का, हे 100% समजून येईल। म्हणजे मग ठीक आहे मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊ की नेमकं वक्फ म्हणजे काय। मग वक्फ हा जो शब्द होता, हा जवळपास अरेबियन वाफ नावाचा शब्द होता, त्याच्यापासून वक्फ नावाचा हा शब्द झाला। ठीक आहे, मग सर्वात आधी आपण समजून घेऊ की नेमकं वक्फ म्हणजे काय। ठीक आहे, तर वक्फ म्हणजे काय तर वक्फ या शब्दाचा अर्थ असा आहे की कोणत्याही धार्मिक कार्यासाठी दिलेली देणगी। ठीक आहे, पण ही देणगी पैशांच्या स्वरूपात बी असू शकते, मालमत्तेच्या स्वरूपात किंवा कामाच्या स्वरूपातही असू शकते। म्हणजेच काय की एक वक्फ नावाचा शब्द आहे, त्या वक्फ नावाच्या शब्दाचा अर्थ काय की तुम्ही धर्म कार्यासाठी तुमची दिलेली जमीन, तुम्ही दिलेला पैसा किंवा कोणतीही मदत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे वक्फ। म्हणून हा वक्फ नावाचा शब्द सर्वात जास्त म्हणजे स्पेशली कोणत्या गोष्टीसाठी बदलाय, तर जेही मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनी आपल्या धर्मासाठी तसेच आपल्या धर्माच्या धर्म कार्यासाठी जीही वस्तू, पैसे किंवा जमीन दान केलेली त्याला काय म्हणलं गेलेलं, मग वक्फ असे म्हणलं गेलेलं आहे। ठीक आहे, मग इस्लामिक संदर्भात वक्फ म्हणजे काय ते समजून घेऊ। कोणतीही मालमत्ता किंवा साधन जे इस्लाम धर्मासाठी आणि धार्मिक हेतूसाठी अर्पण केले जाते त्याला काय म्हणलं जातं, मग वक्फ असे म्हणतात। समजा एखादी मुस्लिम व्यक्ती आहे, त्याची इच्छा झाली की आपल्या धर्मासाठी आपण आपली जमीन दिली पाहिजे, तर तो काय करू शकतो, तिला वक्फ करू शकतो। काय करू शकतो, वक्फ म्हणजे वक्फ करू शकतो, म्हणजे काय, त्या जमिनीला तो त्याच्या धर्मासाठी दान करतो, ते दान करण्यालाच काय म्हणलं जातं, मग वक्फ असे म्हणलं जातात। अशी देणगी पवित्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून कशी मानली जाते, एकदम महत्वाची मानली जाते। जर एखादी मालमत्ता दीर्घ काळासाठी समाजोपयोगी किंवा धार्मिक कार्यात वापरली जात असेल तर ती देखील वक्फ मानली जाते। समजा आता एखादा व्यक्ती, मुस्लिम व्यक्ती समजा, किंवा एखादी जमीन आहे कोणती तरी, जरी त्या माणसाने दान केलेली नाहीये, वक्फ म्हणजे आपण समजून घेऊ काय काय कन्सेप्ट अंतर्गत ही वक्फ ही जमीन येते। ठीक आहे, पहिल्यांदा काय केलं, पहिल्या व्यक्तीने ती जमीन दान केलेली आहे, पण नंतर दुसरा योग काय आला त्याचा की जर समजा एखादी तुमची जमीन आहे, त्याच्यावर रेग्युलरपणे ती जमीन त्या धर्मासाठी वापरली जाते, समजा एखादी शेत आहे, त्या ठिकाणी कायम ग्रेवयार्ड्स, ठीक आहे, किंवा त्या धर्माच्या एक कामासाठी ती वापरली जाते, तर कालांतराने ती जमीन डायरेक्टली काय होऊन जाईल, वक्फ बोर्डच्या स्वाधीन होऊन जाईल। तिला डायरेक्टली काय म्हणलं जाईल की या आपल्या धर्मासाठी दिलेली जमीन आहे। ठीक आहे, मग एखादा कायद्याने मालमत्ता वक्फ केली की, म्हणजे जर एखाद्याने समजा एकदा जर तुम्ही तुमची जमीन वक्फ म्हणून दिली की ती जमीन तुम्हाला कोणत्याही कंडिशनवर परत मिळणार नाही, कारण दान पेटीत गेलेला पैसा कधी वापस मिळतो का, नाही। एका व्यक्तीचा एकदा मोबाईल पडलेला होता दान पेटीत, तर तो मोबाईल सुद्धा त्याला परत भेटला नाही, त्याला फक्त काय दिले गेले, ते सिम कार्ड। तसंच म्हणून तुम्ही जर तुमची जमीन
वक्फ बोर्डाला दिली किंवा वक्फ म्हणून तिला काहीतरी तुमच्या धर्मासाठी दिली तर कोणत्याही कंडिशनवर ती जमीन तुम्हाला परत मिळणार नाही. ठीक आहे. म्हणून गैर मुस्लिम व्यक्ती देखील काय करू शकतो, वक्फ करू शकतो, पण तिचा इस्लाम धर्मावर विश्वास असणे आवश्यक आहे. तसेच वक्फ करण्याचा उद्देशही इस्लामशी संबंधित धार्मिक असावा ही अट असते. समजा एखादा हिंदू व्यक्ती किंवा एखादा गैर मुस्लिम व्यक्ती त्याने जर वक्फ म्हणून त्याची जमीन दिली, वक्फ म्हणून काय की त्या धर्मासाठी म्हणजे इस्लाम धर्मासाठी त्या धर्म उपयोगासाठी जर त्याने त्याची जमीन दिली तर ती जमीन देताना सुद्धा त्याच्या मागे काय कंडिशन आहे की त्याचा त्या धर्मावर विश्वास असायला हवा, त्याचबरोबर इस्लामशी धार्मिक संबंध सुद्धा असायला हवा, तरच एखादा हिंदू व्यक्ती काय करू शकतो, त्याची स्वतःची जमीन वक्फ म्हणून देऊ शकतो. मग माझ्या मते मित्रांनो वक्फ या नावाचा अर्थ तुम्हाला 100% समजला असेल. तर काय वक्फ हा एक अरेबिक शब्द होता वक्फ नावाचा, त्याच्यापासून वक्फ तयार झाला. आणि वक्फ म्हणजेच काय तर एखादी जमीन धर्माच्या कामासाठी जेव्हा तुम्ही तिला दान करता त्या दान करण्यालाच आपण काय म्हणतो मग वक्फ करणे, किंवा पैसे देतात तुम्ही म्हणजे काय करता तुम्ही वक्फ करताय, ती दान देत. ठीक आहे. मग नेमकं वक्फ बोर्डाची स्थापना कशी झाली मग आता वक्फ म्हणजे या शब्दाचा अर्थ समजला, मग याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की ही जी वक्फची जमीन आहे ही सांभाळणार कोणीतरी असेलच, कारण धर्माला दान दिली जाते. मग कोणीतरी असं बोर्ड असायला की ती जमीन काय करायला जायचे समाज. जसं की समजा आपल्या मंदिरांना काय दिलं जातं धन वगैरे दानपेटीत, किंवा लोक काय करतात तिथं दान धर्म करतात. मग ते दान धर्म सांभाळण्यासाठी कोण असतं तर मंदिराची एक काय असते ट्रस्ट असते. काय असते मंदिराची एक आपली ट्रस्ट, आणि ती ट्रस्ट काय करते पूर्णपणे ते पैसा सांभाळण्याचं काम. म्हणून ही जी वक्फ दिलेली काय असते जमीन पैसा किंवा जे काही गोष्ट वक्फ करताय ते सांभाळण्यासाठी काय असतं म्हणजे एक वक्फ बोर्डाची स्थापना केलेली आहे. म्हणून हे जे वक्फ बोर्ड आहे अशा प्रकारे आपल्या म्हणजे भारतामध्ये किंवा पूर्ण याच्यामध्ये म्हणू शकता तुम्ही निदर्शनास आले. ठीक आहे. मग वक्फ मध्ये आपण नेमकं काय काय दान करू शकतो बरं. इस्लाम धर्मानुसार कोणताही मुस्लिम व्यक्ती वक्फ करू शकतो, आणि गैर मुस्लिम असेल तर त्याला काय त्याच्या श्रद्धा वगैरे त्याच्यावर असायला पाहिजे. पण नवीन बिलनुसार गैर मुस्लिम व्यक्ती तुमचा वक्फ करू शकत नाही. त्याच्या मागे काही कारण आहेत ते आपण कालांतराने पुढे बोलू. वक्फ अंतर्गत मुस्लिम व्यक्तींना त्यांची मालमत्ता धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी दान करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्या इच्छेनुसार धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी काय दान करू तो शकतो. मग काय काय तो दान करू शकता. चल मालमत्ता, चल म्हणजे काय जी हलती, जसे की समजा पैसे काय इकडून तिकडे तिकडून इकडे असे चल होऊ शकतात. म्हणजे काय चल मालमत्ता, कोणतीही व्यक्ती आपली चल मालमत्ता उदाहरण काय घेऊ शकतो रोख रक्कम देऊ शकतो, कंपनीचे शेअर्स, सोनं चांदी किंवा अशा स्वरूपातील मालमत्ता वक्फ म्हणून दान करू शकतो. त्याच्यानंतर अचल किंवा अस्थिर, म्हणजे अचल किंवा स्थिर म्हणजे एकाच ठिकाणी असेल, म्हणजे काय साधं सोपं उदाहरण काय त्याचं तुम्हाला माहिती आहे जमीन, म्हणजे काय जमीन या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकते का तर नाही, तिला कोणती मालमत्ता म्हणू शकतो आपण मग अचल किंवा स्थिर मालमत्ता. कोणताही मुस्लिम आपली अचल मालमत्ता उदाहरणार्थ काय काय जमीन, घर, दुकान, इमारत, शेती यांसारखी मालमत्ता देखील वक्फ म्हणून अंतर्गत काय करू शकतो दान करू शकतो. त्यासोबत इतर वस्तू काय काय दान करू शकतो तो इतर वस्तू आहे की वक्फ मध्ये काही इतर उपयोगातील आणलेल्या वस्तूंना सुद्धा दान करता येते. उदाहरण कोणी व्यक्ती आपली पुस्तकं वक्फ करू शकतो. धर्माच्या योगदानासाठी तुम्ही समाजासाठी कोणतीही गोष्ट काय करू शकता वक्फ म्हणजे काय करू शकता साध्या भाषेत दान करू शकता. ठीक आहे. ज्याचा उपयोग काय तो इतर लोक करू शकतील कारण वाचू शकता वाचनालयामध्ये. तसंच कोणी आपलं वाहन देखील समाजोपयोगी कार्यासाठी वक्फ म्हणून दान करू शकतं. म्हणजे एखादी वाहन आपल्या घरी गाडी वगैरे काही गोष्टी आहे ते वक्फ म्हणून समाजाच्या समाज कार्यासाठी किंवा तुमच्या धर्मासाठी तुम्ही काय करू शकता दान करू शकता. दान करणाऱ्याला कोणत्याही गोष्टीची काय मनाई नाहीये आणि ते जे तुम्ही दान करताय त्याला काय म्हणतात मग वक्फ या नावाचा अर्थ होतो. दान करणे म्हणजेच काय वक्फ करणे म्हणजेच होय असे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो वक्फ म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर नेमकं हे वक्फ आलं कुठून, हे भारतामध्ये प्रस्थापित कसं झालं आणि वक्फ बोर्ड बनलं कसं
या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा हे जे 2025चं बिल आहे ते बिल मध्ये 2024चं जे बिल आहे आणि 1995चं जे आपलं विधेयक आहे यांच्यामध्ये काय बदल केला गेला या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गरजेचं आहे की नेमका वक्फचा इतिहास काय. ठीक आहे, मग वक्फचा इतिहास सुरू कुठून होतो तर इस्लाम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्यापासूनच, म्हणजे जे मोहम्मद पैगंबर होते यांनीच सुरुवातीला सांगितलं, काय सांगितलं त्यांनी की आपली मालमत्ता अशा प्रकारे दान करा की ना की विकता येईल. म्हणून वक्फ बोर्डाकडे जी ही जमीन आहे, जी ही मालमत्ता आहे ती त्यांना कोणत्याही व्यक्तीला विकता येत नाही, तिला कोणत्याही गैरवापरासाठी वापरता येत नाही. त्या ठिकाणी फक्त ते हॉस्पिटल, शाळा वगैरे या गोष्टींसाठीच काय करू शकतात, ती जमीन फक्त ते वापरू शकतात. ना कोणालाही दिली जाईल आणि ना तिच्यावर वारसा लागू होईल. म्हणजे कोणत्याही व्यक्ती, समजा एखादी मी जर माझी जमीन वक्फ म्हणून दिली तर ती जमीन डायरेक्टली वक्फ बोर्डाची होऊन जाईल. तिथं माझा मुलगा त्याचा वारसा सुद्धा लावू शकत नाही. गेली म्हणजे गेली, तिथं माझ्या मुलाचा वारसा लागेल का तर वारसा सुद्धा लागणार नाही. असं कोणी सांगितलं, डायरेक्टली मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलं. तिच्यावर वारसा लागू होणार नाही. तिचा काय फायदा लोकांसाठीच व्हावा आणि त्या जमिनीचा संपूर्णपणे फायदा कोणासाठी व्हायला हवा तर जे लोक आहेत त्या लोकांसाठी त्या गोष्टीचा काय व्हायला हवा, पूर्णपणे फायदा व्हायला हवा. ठीक आहे, म्हणून असे मानले जाते की जगात सर्वप्रथम वक्फ करण्याचा निर्णय हजरत उमर यांनी घेतला होता. आता तुमच्या मनात प्रश्न आला की हजरत उमर कोण होते, तर मोहम्मद पैगंबराचे 4 विशिष्ट अनुयायी होते. त्यांना आपण खलिफा म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण खलिफा म्हणतो. मग त्यांच्यापैकी एक खलिफा होते 4 मधील, त्यांचे नाव काय होते की हजरत उमर. आपण म्हणतो की मोहम्मद पैगंबरांनंतर जे विशिष्ट धर्मगुरू झाले मुस्लिम धर्मियांमध्ये किंवा इस्लाममध्ये ते कोणते होते, मग हजरत उमर यांनी घेतला. ठीक आहे, म्हणजे यांनी काय केले, यांचे अनुयायी होते आणि त्यांनी सर्वात प्रथम वक्फ या नावाची किंवा वक्फ या शब्दाची पुढे रचना कशी केली ते आपण बघू. ठीक आहे, यांनी काय केलं होतं की वक्फ साठी यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी काय केलं होतं, स्वतःची एक मौल्यवान जमीन काय केली, ती वक्फ केली. असं म्हणतो ना की जर आपण काही गोष्ट सुरू केली तर त्याची सुरुवात सुद्धा आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणून मग आपल्या गुरूंनी मोहम्मद पैगंबरांनी जी गोष्ट सांगितली की आपल्या धर्म प्रसारासाठी जमीन अशी दान करा की जी कुणाला विकल्याही गेली नाही पाहिजे, कोणाचा त्याच्यावर वारसा सुद्धा लागला नाही पाहिजे, आणि त्याच गोष्टीला पुढे चालवत हजरत उमर यांनी काय केलं, आपली जी एक जमीन होती मौल्यवान तिला काय केलं, वक्फ म्हणून दान केलं. ठीक आहे, मग त्यावेळी मोहम्मद पैगंबरांनी ठरवून दिलं होतं, काय काय ठरवून दिलं की ही जमीन कधीही विकली जाऊ नये, कोणालाही दिली जाऊ नये. ठीक आहे, आणि त्यातून होणारी उत्पत्ती गरिबांमध्ये वाटली जावी आणि गुलामांना मुक्त करण्यासाठी त्या जमिनीचा वापर व्हायला हवा. समजा आता वक्फ बोर्डामध्ये एखादी जमीन आलेली आहे, पहिली गोष्ट ती जमीन देणाऱ्याचा त्याशी आता काही संबंध राहणार नाही. आता ती संपूर्णपणे जमीन कोणाची झालेली आहे, धर्माची, इस्लाम धर्माची ती जमीन झालेली आहे. आता ती जमीन जर झाली ती जमीन खाली राहील कशी नाही. मग त्या ठिकाणी काय करायचं की गोरगरिबाच्या लोकांना शेती करायला जावी किंवा काही कामांसाठी त्यांना ती द्यावी, पण ती जमीन त्यांच्या नावावर पण होईल का नाही, पण त्या जमिनीतून ते काही पिकवतील समजा, आणि त्यासाठी कोणाचा फायदा होईल पूर्णपणे तर त्या गोरगरिबांमध्ये ती पैसे वगैरे वाटले जावे आणि तसेच काही गुलामांना त्यामुळे त्या पैशातून मुक्तता करून द्यावी. हा पूर्णपणे हेतू कोणाचा होता तर मोहम्मद पैगंबरांचा होता. ठीक आहे, पण कालांतराने त्या गोष्टीचा गैरवापर सुद्धा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, काही केसेस या वर्षीच्या त्या सुद्धा आपण डिस्कस करू. मग भारतामध्ये नेमकं आता वक्फ बोर्ड आलं कसं, आता मोहम्मद पैगंबरांनी तर सुरुवात केली, हळूहळू त्याचा प्रसार बराचसा झाला. ठीक आहे, मग भारतामध्ये वक्फची म्हणजे जमीन दान करण्याची धर्मासाठी ही प्रथा कुठून सुरू झाली. ठीक आहे, मग सर्वात आधी काय झालं की भारतामध्ये सर्वात आधी कोण आले, मोहम्मद गोरी आले होते. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकाने काय केलं तर गुलाम वंश स्थापना केली आणि हळूहळू तुगलक वंश आला. त्याचमध्ये काय भारतामध्ये इस्लामाच्या आगमनेपासूनच काय झालं तर मुस्लिमांनी आपली संपत्ती वक्फ करायला सुरुवात केली होती आणि त्याची विशिष्ट सुरुवात कोणी केली होती तर फिरोज शाह तुगलक याने. कोणी केली होती, मुघल कालखंडात फिरोज शाह तुगलक यांच्याच काळात काय झालं होतं की त्या जमिनीला वक्फ करण्याची पद्धत सुरू झालेली. ठीक आहे, मग त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत भारतात वक्फ नावाचा गोष्ट त्यांनी सुरू केली. वक्फ नावाचा नामा म्हणजे काय की कोणताही इस्लाम व्यक्ती तो आपली जमीन वक्फ म्हणून दान करेल आणि त्या अंतर्गत काय लिहिलं जाईल त्याचा वक्फ नामा. तुम्ही ऐकलं असेल काही बरेचसे नामा म्हणजे काय, कागदपत्र एखादी गोष्ट बनवणे म्हणून काय तयार केला गेला, एक वक्फ नामा तयार केला गेला.
ठीक आहे. मग फिरोजशाह तुगलक यांचे काय काय योगदान हे आपण एकदा बघून घेऊ. फिरोजशाह तुगलक यांनी काय केलं, त्यांच्या सत्ता काळात शिफाखाना म्हणजेच काय सुरू केलं, एक रुग्णालय सुरू केलं आणि बऱ्याचशा इस्लाम धर्मियांनी काय केलं, त्या याच्यासाठी एक त्यांची जमीन काय केली, वक्फ म्हणून दान केली. कशासाठी? रुग्णालयासाठी. ठीक आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणलं गेलं होतं, शिफाखाना. त्यासाठी त्यांनी हकीम म्हणजेच वैद्य, सर्वांना माहिती तुम्हाला, आणि डॉक्टरांची नेमणूक केली. रुग्णालयामध्ये व्यवस्था केली, कशाची, औषधींची. त्यावेळेस लोकांना लेखी स्वरूपात आपली जमीन वक्फ केली. म्हणजे आपण म्हणतो ना, वक्फनामा म्हणजे काय, ते लेखी स्वरूपात होतं डायरेक्टली. या व्यक्तीने त्याची जमीन त्याच्या धर्मासाठी किंवा समाज सेवेसाठी दान केलेली आहे किंवा काय केलेली आहे, वक्फ केलेली आहे. ठीक आहे. मग जेणेकरून काय झालं की त्या शिफाखान्यात प्रत्येकाचा मोफत उपचार करता यावा. कारण जमीन कशासाठी केलेली दान, धर्म म्हणजे धर्माच्या योग्यतेसाठी किंवा त्यांच्या समाजसेवेसाठी. आणि त्याचाच उपयोग कशात केला झाला की त्या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांनी काय केलं पाहिजे, त्यांना म्हणजे मोफत उपचार मिळायला लागले. ठीक आहे. मग शैक्षणिक वक्फाची उदाहरणे काय काय की याच काळात काय झालं, दिल्लीमध्ये मदरसा फिरोजशाही या ठिकाणी सर्वात जास्त आपण म्हणू शकतो वक्फाची उदाहरणं आहेत की या ठिकाणी सर्वात जास्त वक्फ म्हणून जमीन दिलेली आहे. ठीक आहे. या काळात काय आलं, सर्वोत्तम शिक्षण संस्थांपैकी एक मानली जाते. या मदरशासाठी काही वक्फ स्थापन करण्यात आले, जेणेकरून त्या उत्पन्नातून विद्यार्थ्यांची देखभाल केली गेली, अन्न निवास इत्यादी खर्च भागवता यावा. म्हणजे आपण पाहतोय की वक्फ या शब्दाची किंवा वक्फ या जमिनीची जसं की पैगंबराने सांगितलं तसंच समाजाच्या समाजसेवेसाठी वापर करणे चालूच होता. ठीक आहे. मग त्यानंतर बादशहा जलालुद्दीन अकबर यांच्या काळात सुद्धा वक्फ व्यवस्थेत आणखी काही सुधारणा केल्या. सर्वात आधी कोणाचं नाव आपण पाहिलं, त्यात फिरोजशाह तुगलक याने. त्याच्यानंतर काय आलं, अकबर आले. त्याच्यानंतर त्यांच्या याच्यात सुद्धा काय आलं की बऱ्याचशा सुधारणा करण्यात आल्या. मग वक्फच्या अंतर्गत असलेल्या जमिनींचे व्यवस्थापन केले गेले आणि त्यांच्याकडे काय देखरेख सुद्धा लक्ष ठेवले गेले. कारण वक्फची जमीन किती आहे, कोणी त्याच्यावर काय वेगळं काही म्हणजे त्याच्यावर दावा करताय काय नाही. मग या सर्वांसाठी काय केलं की त्या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी एक बोर्ड प्रस्थापित केलं गेलं. वक्फच्या संपत्तीचा योग्य धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कामांमध्ये वापर होईल यासाठी काय केलं, पूर्णपणे प्रयत्न केले. कोणी प्रयत्न केले, जलालुद्दीन अकबर याने काय केले, संपूर्णपणे त्यासाठी प्रयत्न केले. ठीक आहे. मग त्यानंतर मेन म्हणजे की सर्व मुघल सल्तनत गेली. त्याच्यानंतर कोण आलं, मग इंग्रज आले. मग इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा वक्फ या बोर्डाची किंवा वक्फ या जमिनीची काय व्यवस्थापन करणे ते सुद्धा समजणं आपल्याला. ठीक आहे. मुघल गेले, आता कोण आलेले, इंग्रज आलेले. मग भारतामध्ये वक्फ कायद्याची ऐतिहासिक सुरुवात झाली होती मग 1810 सालापासून होते. यापूर्वीची वक्फची मालमत्ता कोणाकडे, सरकारने नियुक्त केलेल्या काझी म्हणजेच काय होता, एक त्यांचा इस्लामी न्यायाधीश. म्हणजे या आधी काय होत होतं की जी ही तुमची वक्फची जमीन आहे त्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करत होतं, तर हा काझी कोण होता, तर इस्लामी न्यायाधीश यांच्याद्वारे काय केली, ते व्यवस्थापित केली होती. मग ऐतिहासिक घडामोडी काय नेमक्या त्याच्या 1810 मध्ये मुघल साम्राज्याच्या पडझडीनंतर परिस्थितीनुसार ढासळू लागली. ठीक आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने काय केलं, पोर्ट विल्यम परिसरात काही वक्फ मालमत्तेसंबंधी त्याने विधेयक बनवले. त्यानंतर परत 1817 मध्ये त्याने फोर्ट सेंट जॉर्ज द्वारा काही विधेयक बनवले. हळूहळू हे वाढत गेलं. ठीक आहे. आणखी काही कायदा पारित करण्यात आला, ज्या अंतर्गत वक्फ मालमत्तेची स्थापना, रेव्हेन्यू बॉन्ड म्हणजे काय, जे ते रेव्हेन्यू जमा करत होते, कर जमा करत होते, त्यांच्या अंतर्गत हे वक्फ नावाची जमीन वाटल्या गेली. ठीक, कारण जी जमीन वक्फ केली गेली होती त्या ठिकाणी सुद्धा काय होत होतं, शेती केली जात होती आणि ते कोणाच्या अंतर्गत येत होतं, मग डायरेक्टली रेव्हेन्यू बोर्डच्या. आणि कमिशनर्स जे 4 आयुक्तालय होते त्यांच्या अंतर्गत सुद्धा त्याची परिस्थिती दिली गेली. त्यानंतर काय आलं की 1863 मध्ये जे मागील सर्व कायदे बनवले होते वक्फसाठी ते सर्व काय केले, मग रद्द केले आणि धार्मिक वक्फची जबाबदारी कोणाला दिली, मुतवल्लींना दिली. ठीक आहे. वक्फ ट्रस्टीज म्हणजे काय, जसे की मी पहिल्यांदा सांगितलं की एखादं मंदिर आहे, मंदिराचा पैसा सांभाळण्यासाठी काय असते, ट्रस्ट, तशीच एक ट्रस्ट बनवली गेली, त्यांना काय म्हणलं गेलं, मुतवल्ली. ठीक आहे. मग त्यांना काय केलं गेली, ही सर्व जबाबदारी दिली, कशाची, जी वक्फ म्हणून जमीन आलेली आहे ते सांभाळण्याची. ठीक आहे. मग या धार्मिक वक्फ आणि धर्मादाय वक्फ यामध्ये काय केला, फरक स्पष्ट केला गेला. ठीक आहे. आणि 1890 मध्ये काय झालं, चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट अंतर्गत धर्मादाय वक्फ मालमत्ता ट्रस्ट स्वरूपात मान्य करण्यात आली, पण त्याचा देखभाल करण्याचा अधिकार संपुष्टात आला. ठीक आहे. ही गोष्ट नाही समजली, काही टेन्शन घेऊ नका. फक्त आपण इतिहास पाहतोय. तुम्हाला मेन समजला असेल की मोहम्मद पैगंबरांपासून सुरुवात झाली, आपल्याकडे आले तुगलक,
फिरोजशाह तुगलक, त्याच्यानंतर सांभाळलं कोणी तर अकबराने सांभाळलं, त्याच्यानंतर इंग्रजांकडे आली, इंग्रजांनी त्याच्यावर काही कायदे केले. पण इंग्रजांनी सुद्धा काय केलं, कालांतराने या काळात वक्फ मालमत्तेच्या लुटालुटीची सुरुवात झाली. त्यांनी काय केलं की एक नाशाची मालिका सुरू झाली. वक्फ मालमत्तानं काय केलं, त्यांनी खाजगी प्रमाणे विकायला सुरुवात करून टाकली. कोणी, इंग्रजांनी. ठीक आहे, हस्तांतरण केले. हस्तांतरण म्हणजे काय, वक्फ जमीन दुसऱ्याला देऊन टाकली. ठीक आहे, आणि ब्रिटिशांची एका खास धोरणांतर्गत या मालमत्तांना संपवण्याचा आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आता कोणाच्याही डोळ्यात येतच एखादी जमीन शिल्लक आणि ती डोळ्यात आली इंग्रजांच्या, त्यांनी काय केलं, त्या जमिनीला मग विकणे सुरू केले, दुसऱ्या लोकांना हस्तांतरण केले सुरू केले आणि त्या जमिनीला खाण्याचा प्रयत्न सुरू केला. बरोबर. मग याच्यानंतर काही घटना घडल्या. मग त्याच्यानंतर काय आलं, 1873 मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाने वक्फ अलल औलाद, मग वक्फ अलल औलाद काय समजून घ्या, फक्त कुटुंबासाठी वक्फ केलेली संपत्ती, हे वक्फ वैध नाही असा निर्णय दिला. म्हणजे कसा, समजा एखाद्या घरातील व्यक्ती, त्याने काय केलं, त्याची जमीन एक वक्फ म्हणून दिली, पण ती कशी दिली, त्याच्या फक्त म्हणजे फॅमिली, कुटुंबासाठी, की जेणेकरून ती जमीन आहे त्याच्या कुटुंबासाठी कायम रिलेटेड असेल. मग ही जमीन दिलीच आहे तर ही वक्फ म्हणून पूर्णपणे साध्य झाली जाईल का, नाही, असं कोणी म्हणलं, बॉम्बे उच्च न्यायालयाने म्हणलं. आणि त्याच्यानंतर प्रिव्ही काउन्सिल, प्रिव्ही काउन्सिल काय होते की ब्रिटनमध्ये सर्वोच्च अपील कोर्ट होतं, त्या न्यायालयामध्ये काय आलं, या निर्णयाला मान्यता दिली. मात्र जेव्हा कोलकाता उच्च न्यायालयात अशाच प्रकारचा खटला पुन्हा आला, कोणता, तो जो आपला होता, कोणता खटला होता की वक्फ अलल औलाद या नावाचा जेव्हा खटला म्हणजे खटला आला, तेव्हा त्याच्यामध्ये काय आलं, जस्टिस अमीर अली, तेव्हा कोलकाता हायकोर्टाचे जस्टिस कोण होते, जस्टिस अमीर अली यांची वक्फ अलल औलाद ही नावाची जी प्रथा होती त्याला काय मानलं गेलं, मग वैध मानलं गेलं. म्हणजे ही पद्धती ही सुद्धा वक्फ आपण मानू शकतो असं म्हणल्या गेलं. पण त्याच कोर्टामध्ये जे इंग्रज न्यायाधीश होते त्यांनी काय केलं, याच्याशी मग विरोधाभास नोंदवला की तुम्ही या कायद्याला योग्य म्हणू शकत नाही. ठीक आहे, मग नंतर काय झालं, परिणामी इंग्रजांच्या न्यायाधीशांच्या या विरोधाभासामुळे, म्हणजे जो विरोधाभास दिला गेला त्या कशासाठी, की ते जे वक्फ अलल औलाद नावाची गोष्ट आहे त्याच्यासाठी मुस्लिम समाजामध्ये काय आलं, अस्वस्थता निर्माण झाली. यानंतर वक्फ मालमत्तेसाठी काय आलं, विशेष कायदा मिळवण्याची तीव्र तीव्र आणि तीव्र काय मागणी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर काय झालं, मग 1913 मध्ये या ठिकाणी आपला मेन भाग सुरू होतो. हा थोडा इतिहासाचा मधला भाग होता, तो नाही समजला काही टेन्शन घेऊ नका, पण इथून आपला मेन भाग सुरू होतो. मग 1913 मध्ये एक कायदा बनवला गेला, कोणता, मुसलमान वक्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट. इथं खाली दिलेला पण हा एक ऍक्ट तुम्हाला इंग्रजी वगैरे जमत नसेल तर याच्यामध्ये आपला ऍक्ट एकदा बघून घ्या, किंवा गुगलवर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून दिलेला हा ऍक्ट आहे. आणि हे जे काही लेक्चर तुम्ही ऐकताय याच्यामधला एकही शब्द माझ्या मनाचा नाहीये. मी फक्त ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या साध्या स्वरूपात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी याच्यामध्ये माझं एकही मत असं नाही की वक्फ बोर्ड चांगलं आहे किंवा वाईट आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बिल आणलं ते योग्य आहे का अयोग्य याच्याशी माहिती घेणं देणं नाही. मी फक्त जी काही खरी माहिती ते तुमच्या समोर ठेवीन, त्याच्यानंतर हे योग्य आहे का अयोग्य हे डिसाईड करण्याचा पूर्णपणे अधिकार कोणाचा आहे, तो तुमचा स्वतःचा आहे. आणि स्वतःचा निर्णय बनवण्याची क्षमता बनवा. आधी त्या गोष्टींबद्दल जाणून घ्या, त्याच्यानंतर आपला निर्णय काय तो कमेंट मध्ये नक्की मला सांगा. ठीक आहे, मग त्याच्या परिणामी काय झालं, एक कायदा बनला. कोणता कायदा बनवला की या घटनेवाद वक्फांबाबत स्वातंत्र्य कायदे संहितेची गरज अधोरेखित केली. आणि पुढे 1913च्या मुसलमान वक्फ वैधता कायदा म्हणजे कोणता, मुसलमान वक्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट पासून सुरुवात झाली. ठीक आहे, मग भारतामध्ये आता मेन गोष्ट इथून सुरू झाली, तुम्हाला जो विधेयक समजणार तो इथून मेन समजणार. मग भारतामध्ये वक्फ बोर्डची स्थापना कधी झाली. ठीक आहे, मग भारतामध्ये वक्फ बोर्डची स्थापना कधी झाली, सर्वात महत्वाची म्हणजे की वक्फ अधिनियम 1954 अंतर्गत करण्यात आली. आता काय झालं तुम्हाला सांगतो, मेन गोष्ट याच्या मागची. ठीक आहे, तर काय आलं की 1947 मध्ये आपली दोन्ही राज्यांची फाळणी झाली. मग जसे आता सर्वच लोक मुस्लिम हे पाकिस्तानमध्येच राहणार होता का, तर नाही. तुम्हाला माहितीये भारताच्या मधोमध्ये सुद्धा काही लोक मुस्लिम राहणार होते. मग इकडचे मुस्लिम लोक कुठे गेले, पाकिस्तान. मग इकडची जमीन ते सोडून गेले. मग इकडची जमीन नेमकी द्यायची कुठे, मग ती द्यायची कोणाकडे, तर ती कुठे काय गेली म्हणा, ती वक्फ म्हणून दान केल्या गेली. ठीक आहे, तुम्हाला माहिती बरेचसे लोक काय झाले, मुस्लिम लोक भारत सोडून कुठे गेले, पाकिस्तानात गेले. मग त्यांची जी भारताची जमीन होती ती काय केली गेली, मग वक्फ म्हणून काय केली, दान केली गेली.
मग हे जमिनी एकाएकी एकदमच जास्त प्रमाणात काय झाली, वाढून गेली. मग ती जमीन सांभाळण्यासाठी कोणत्या तरी एका ट्रस्टची म्हणा किंवा बोर्डाची गरज भासली. बरोबर आहे, कारण 47 नंतर बरेचसे लोक भारत सोडून गेले. मग त्यांची जमीन सांभाळण्यासाठी काहीतरी बोर्ड पाहिजे तो वक्फ म्हणून. बरोबर आहे, मग ते वक्फ सांभाळण्यासाठी काय केलं गेलं, वक्फ बोर्डाची स्थापना केली गेली. ठीक आहे, आणि तो वक्फ बोर्डाची स्थापना केली गेली. मग एक अधिनियम कधी आला त्याचा, की वक्फ अधिनियम 1954, वक्फ ऍक्ट 1954 या अंतर्गत करण्यात आली. कशाची स्थापना केली, वक्फ बोर्डाची स्थापना कधी झाली, मग 1954च्या कायद्या अंतर्गत. सरकारने वक्फशी संबंधित सर्व व्यवहारांची जबाबदारी कोणाला दिली, मग वक्फ बोर्डला दिली. आता जी ही जमीन तुमची सरकारी नाही, ठीक आहे, जी ही जमीन तुमच्या लोकांनी वक्फ म्हणून दान केलेली आहे, हे सर्वस्वीपणे सांभाळण्याचं काम कोणाचं होतं, आता तर वक्फ बोर्ड होतं. की त्याच्या अंतर्गत काय झालं, की हे जे सर्व जमीन आहे वक्फ म्हणून धर्माला दान केली गेली, त्याच्यासाठी स्पेशली काय बनवलं, मग आता एक वक्फ बोर्ड बनवलं. मग ठीक आहे, वक्फ बोर्ड बनवलं. मग वक्फ बोर्ड सर्वात आधी कोणत्या कायद्याअंतर्गत बनलं, 1954च्या कायद्याअंतर्गत बनलं. हा तो पूर्णपणे 1913चा कायदा आहे. ठीक आहे, मग त्यानंतर या बोर्डाचे कार्य काय काय होते, या बोर्डाचे कार्य काय काय होते, वक्फ मालमत्ताची नोंदणी. समजा एखाद्या व्यक्तीने वक्फ म्हणून त्याची जमीन जर दिली तर त्याची नोंदणी करण्याचे काम या बोर्डाचे होतं. त्या जमिनीची देखभाल करणे आणि त्या जमिनीचे काय करणे, व्यवस्थापन करणे. म्हणजे त्या जमिनीला नोंदवणे, त्याची देखभाल करणे आणि त्याचे काय करणे, व्यवस्थापन योग्य ते करणे. वक्फ संस्थेद्वारे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम लाभवणे. म्हणजे ते जे तुम्हाला पैसे वक्फ म्हणून भेटताय किंवा ती जी जमीन वक्फ म्हणून भेटते, तिला सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी व शैक्षणिक कार्यासाठी वापरणे, हे सुद्धा काम कोणाचं होतं, तर वक्फ बोर्डाचं होतं. ठीक आहे, वक्फ संपत्तीचा गैरवापर रोखणे, म्हणजे वक्फ संपत्तीचे त्या संपत्तीचा गैरवापर न करणे, हे काम कोणाचं होतं, वक्फ बोर्डाचं होतं. पण मागच्या काही काळात वक्फ बोर्डाने बरेचसे गैरवापर केलेला आहे. हे आपण एक दोन जे कायदे त्याच्या अंतर्गत संदर्भात पाहू. आणि तिचा सार्वजनिक हितासाठी योग्य वापर सुनिश्चित करणे. आणि याच गोष्टी स्वतः कोणी समजावून सांगितल्या, त्या तर मोहम्मद पैगंबरांनी समजावून सांगितलेल्या होत्या. ठीक आहे, मग आता नेमकं आपण बघू की वक्फ बोर्डाकडे संपत्ती किती आहे. मग तुम्ही म्हणा सर नेमकं हे वक्फ बोर्ड आहे काय, थोडीशी जमीन नाशीत एवढं, तर त्याच्यासाठी नेमकं मग विधेयक पारित करण्याची गरज का, त्यासाठी कायदा बनवण्याची गरज का, तर खूप जास्त गरज होती असं सरकारला वाटलं. का वाटलं सरकारला असं, कारण भारतामध्ये तुमच्या डिफेन्सच्या क्षेत्रानंतर, तुमच्या रेल्वेच्या क्षेत्रानंतर 3 क्रमांकाची सर्वात जास्त प्रॉपर्टी, कितव्या क्रमांकाची, 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त प्रॉपर्टी किंवा सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे, तर ते वक्फ बोर्डाकडे आहे. कोणाकडे आहे, ते वक्फ बोर्डाकडे आहे. पहा प्रॉपर्टी, या सर्व देशांतर राज्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे सांगल्या आणि या ठिकाणी प्रॉपर्टी किती पहा. ठीक आहे, प्रॉपर्टी किती आहे, 9.4 लाख एकर्सचा निस्ता एरिया आहे. किती एकर जमीन आहे त्यांच्याकडे, 9.4 लाख एकर जमीन आहे. ठीक आहे, मॅनेज एकर्स ऑफ लँड अँड अक्रॉस 8.7 लाख करोड प्रॉपर्टीज. ठीक आहे, किती करोड प्रॉपर्टी त्यांच्याकडे, इस्टिमेट आहे, म्हणजे ते पण गॅरंटी देत नाही. 1.2 लाख करोड रुपये आणि किती, 9.4 लाख एकरची जमीन कोणाकडे, वक्फ बोर्डकडे. जवळपास ही 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त जमीन आहे. ठीक आहे, मग कुठेतरी या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी काय केलं गेलं, मग भारत सरकारने वक्फ बोर्ड अधिनियम आणला. ठीक आहे, या सर्व गोष्टीच्या मध्ये म्हणजे काय, कोणत्या गोष्टीत जास्त जमीन त्यांची पहा. ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी सर्वात जास्त जमीन वापरली जाते. त्याच्यानंतर ग्रेवयार्ड म्हणजे त्यांचं आपण म्हणतो कब्रिस्तान, कब्रिस्तानसाठी सर्वात जास्त जमीन वापरली जाते. त्याच्यानंतर इकडे मॉस्क म्हणजेच काय, मस्जिद साठी सुद्धा जमीन वापरली जाते जास्त. आणि इकडे काय, शॉप म्हणजे त्यांची दुकानं वगैरे जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त जमीन वापरली जाते. मग आता मेन आलो आपण की जो 1954चा कायदा बनवला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1995 मध्ये काय केलं गेलं, सुधारणा केल्या. कशामध्ये सुधारणा केल्या, तर जो 1954चा तुमचा कोणता ऍक्ट होता, आपला वक्फ बोर्ड अधिनियम किंवा वक्फ अधिनियम, त्याच्या अंतर्गत काय केलं होतं, वक्फ बोर्डाची स्थापना केली होती. त्याचे काय काम होते ते पण आपण पाहिले, पण त्या कामांमध्ये काही गोष्टी ऍड केल्या गेल्या आणि त्याच्यासाठी नवीन कायदा कोणता बनला, मग 1995चा वक्फ कायदा बनला.
कोणता कायदा म्हणला त्याच्यासाठी? मग 1995चा वक्फचा कायदा म्हणला. मग या कायद्याअंतर्गत काही वक्फ बोर्डाच्या याच्यामध्ये अधिनियम बदलण्यात आले. मग काय काय अधिनियम करण्यात आले बरं? सर्वात पहिल्यांदा 1995चा वक्फ कायदा आणि वक्फ बोर्डाचे वाढते अधिकार. त्याच्यामध्ये काही महत्वाचे अधिकार ते आपण पाहू. 1995 मध्ये सुधारणा कायद्यामध्ये काय घडलं? तर वक्फ कायदा 1954 मध्ये सुधारणा करून 1995 मध्ये नवीन वक्फ ऍक्ट लागू करण्यात आला आणि या कायद्याअंतर्गत वक्फ बोर्डाला काही असीमित अधिकार देण्यात आले. मग कोणते अधिकार देण्यात आले ते जर तुम्हाला आता समजलं तर नेमका हा बिल काय, हा नंतरचा विधेयक काय हे तुम्हाला समजून घे. ठीक आहे. मग पहिली कलम कोणती? 3R. या कलमानुसार काय आलं? हा पूर्णपणे ऍक्ट आहे. तुम्हाला पाहिजे तर पूर्णपणे गुगलवर सर्च करा, हा सर्वचा सर्व ऍक्ट दिसेल. हे काही मी माझ्या मनानं बोलत नाहीये, जे घडलंय ते तुमच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न करते. जर कोणतीही मालमत्ता, ऍक्ट काय म्हणतो पहा, जर कोणतीही मालमत्ता मुस्लिम कायद्यानुसार धार्मिक, पवित्र किंवा परोपकारी उपयोगासाठी वापरली जात असेल तर ती स्वतःहून वक्फ मालमत्ता ठरते. कलम 3R का म्हणतंय की समजा एखादी तुमची जमीन आहे, जसं की सुरुवातीला सांगितलं की ती जर जमीन आधीपासून काही दिवसांपासून जरी म्हणलं की तुमच्या धर्माच्या काही गोष्टींसाठी वापरली जात असेल, तिचा वापर कशासाठी असेल की धार्मिक, पवित्र किंवा परोपकारी उपयोगासाठी वापरली जात असेल तर ती स्वतःहून डायरेक्ट काय होऊन जाईल? वक्फ म्हणून त्या बोर्डाला दान होऊन जाईल. त्याच्यासाठी त्याच्या मालकाकडून काही गोष्टी लिहून घेण्याचा काहीही गरज पडणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कलम ही महत्वाची कलम होती. याच गोष्टीमुळे बिल आणल्या गेलं असं म्हणल्या जातं. मग कलम 40 का म्हणत होते वक्फ बोर्डाचा निर्णायक अधिकार? की कलम 40 नुसार ही मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कुणाचा? वक्फ बोर्डाचा होता. समजा वक्फ बोर्डाला एवढी सुद्धा पॉवर होती की एखादी जमीन कोणती दिसली आणि ती जमीन ही वक्फ बोर्डाची जमीन आहे असं डायरेक्टली कोण म्हणलं? वक्फ बोर्डाने जर म्हणलं तर त्यांना कोणत्याही कागदपत्राची गरज नव्हती. मग त्या ठिकाणी तुम्हाला गरज होती की तुम्हाला त्यांना कागदपत्र दाखवावं लागत होते की दादा ही जमीन आमची आहे. ठीक आहे. म्हणून वक्फ बोर्डाला काय अधिकार होता की मालमत्ता वक्फची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? वक्फ बोर्डाला आहे. समजा एखादी माझे जमीन आहे काहीतरी आणि समोरून वक्फ बोर्ड, मग आता ही जमीन मी जर आता जर वक्फ बोर्डाने म्हणलं की ही जमीन माझी आहे तर या ठिकाणी हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोणाचा होता? वक्फ बोर्डाचा होता. वक्फ बोर्डाने जर म्हणलं ही जमीन माझी आहे तर ही जमीन त्यांची असं होतं डायरेक्टली. आणि जर तुम्ही त्या जमिनीचे पुरावे त्यांना दाखवले नाही तर 100% ती जमीन कोणाची होऊन जात होती? मग वक्फ बोर्डाची होऊन जात होती. याच्या संदर्भात 1-2 केसेस आपण बोलू. जसं की तेलंगणामध्ये तिरुचिरापल्ली नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी 6 ते 7 लोक मुस्लिम समाजाचे राहत होते. ठीक आहे. आणि कालांतराने वक्फ बोर्डाने काय केलं? पूर्णपणे त्या गावावर डायरेक्टली दावा केला की ही सर्व जमीन आहे ही कोणाची आहे? तर वक्फ बोर्डाची आहे. आणि त्यामुळे काय केलं गेलं? त्यांना शेवटचा पर्याय असा देण्यात आला की एक तर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा किंवा तुम्हाला तुमची जमीन आम्ही तुमच्याकडून हिरावून घेऊ. काही कारणास्तव त्या पूर्णच्या पूर्ण गावाला काय करावं लागलं की मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला. अशी घटना आता रिसेंटली 2023 ची आहे. तुम्ही युट्यूबवर, ऑनलाईन, न्यूजपेपरवर कुठेही सर्च करू शकता. माझ्या मनाचं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर वक्फ बोर्डाने हा सुद्धा दावा केला होता की ताजमहल हे सुद्धा कोणाची प्रॉपर्टी आहे? की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे. शहाजहाने ह्या वक्फ बोर्डाला ही सर्व प्रॉपर्टी दान केली होती. मग त्याच्या व्यतिरिक्त आता जे ताजमहल ते कोणाच्या हातात? तुमच्या ASIच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. मग ASI टेन्शन मध्ये आलं की आता यांनी तर आपल्याला सोडली. वक्फ बोर्डाने काय केलं? ताजमहल सुद्धा त्यांची प्रॉपर्टी सांगली. आणि त्यानंतर वक्फ बोर्डाला गरज नाहीये की कोर्टामध्ये जाऊन ते दाखवतील की ही प्रॉपर्टी त्यांची का नाही का नाही. त्यांनी एकदाचे बोलले म्हणजे ते झालं. आणि हीच त्यांच्याकडे सुपर पॉवर कोणी दिली? ती कलम 40 दिली होती. मग त्याच्या व्यतिरिक्त काय झालं? त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये कोणी केस दाखल केली? की आपल्या ASIने. मग ASIने केस दाखल केली. मग कोर्ट म्हणलं की दादांनो तुम्हाला जर आपलं शहाजहानने हे ताजमहल दान केलं होतं काहीतरी लिहून दिलं असेल, बरोबर? मग ते लिहून दिलेली गोष्ट माझ्याकडे आणा आणि ताजमहल घेऊन जा. पण तसं काही वक्फ बोर्ड सादर करू शकलं का? नाही. म्हणून ते ताजमहल सुद्धा वाचलं. म्हणून या कलम 40 नुसार काय होत होतं की वक्फ बोर्डाची दादागिरी चालते असे काही गोष्ट घडायला लागून. ठीक आहे. कारण काय? त्यासाठी वक्फ संरक्षण, वक्फ सर्वेअर असतो जो पुढीलपैकी आधारावर निर्णय घेतो. मालकाने स्वतःहून ती वक्फ म्हणून जाहीर केलेली आहे किंवा नाही हे डिसाइड करतं.
ती मालमत्ता मुस्लिम किंवा मुस्लिम संस्थेकडून दीर्घकाळ वापरात आहे, जर असेल तर डायरेक्ट काय होऊन जाईल, ते वक्फ होऊन जाईल. आणि सरकारने सर्वे मध्ये ती वक्फ मालमत्ता म्हणून नमूद आहे किंवा नाही हे चेक करणं गरजेचं आहे. कारण काय, वक्फनामा आधीपासून चालू होतोय आणि कोणी जर आपली जमीन वक्फ दिली तर त्याचं काय लेखी स्वरूपात काहीतरी गोष्टी दिल्या जातात. यामुळे काय घडलं बरं, हे जे कलम 40 आहे ना, यामुळे काय घडलं गेलं की जास्तचा अधिकार भेटून गेला. एखाद्या माणसाला पॉवर भेटली, तू कितीही खुन कर, तुला माफ राहील, तो काय करेल, सगळ्या गावाचे खुन करत सुटील. तसंच मग वक्फ बोर्डाने काय केलं की कोणतीही मालमत्ता दिसते की आपली मालमत्ता असं ते ग्राह्य धरायला सुरुवात केली. मग वक्फ बोर्ड कोणत्याही मालमत्तेवर काय करत होतं, दावा करू शकत होतं, कारण त्याला पॉवरच भेटली होती. जर वरील आधार पूर्ण होत असतील, म्हणजे आधार कोणते, हे आधार होते की ती स्वतःहून वक्फ म्हणून जाहीर केलेली आहे, ही पहिला निष्कर्ष पाहत होता. दुसरा निष्कर्ष काय, ती मालमत्ता मुस्लिम किंवा मुस्लिम संस्थेकडून दीर्घकाळ वापरात आहे किंवा नाही. समजा एखादा मालमत्तेवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्या तीन गोष्टी कोणत्या पाहत होत्या, मालकाने स्वतःहून ती वक्फ करून दिली आहे किंवा नाही. ते नसेल तर दुसरं काय, ती जमीन मुस्लिम धर्माद्वारे वारंवार वापरली जाते का, वापरली जात असेल तर डायरेक्टली वक्फ म्हणून आहे. आणि तिसरी गोष्ट काय, सरकारी सर्वेमध्ये ती वक्फ मालमत्ता नमूद आहे किंवा नाही. कारण आधीचे सर्व रेकॉर्ड होते, याच्यापैकी तिन्हीपैकी एकही जर पुरावा त्यांना सापडला तर 100% ती जमीन कोणाची होऊन जात होती, मग वक्फ बोर्डाची ती जमीन होऊन जात होती. ठीक आहे. अनेकदा व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या जमिनी वादात अडकल्यात. कोणाकोणाच्या अडकल्यात, तुम्हाला आताच मी उदाहरण कोणतं दिलं, ताजमहलचं उदाहरण दिलं. कारण वक्फ बोर्ड ही जमीन वक्फ आहे असं एकतर्फे म्हणजे काय करू शकत होता, घोषित करू शकत होता. ही पॉवर त्याला दिली होती. ठीक आहे. समजा मध्ये झालं, एक उदाहरण समजा, जर तुमची जमीन वक्फ म्हणून घोषित झाली, एखाद्या कोणती XYZ नावाची व्यक्ती काय आली, जमीन वक्फ म्हणून घोषित झाली, तर काय होईल, जर वक्फ बोर्डाने तुमची मालमत्ता वक्फ आहे असं घोषित जर केलं तर तुम्ही डायरेक्ट कोर्टात याचिका दाखल करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही, अशी त्यांना पॉवर दिली होती. कोर्टात कोणत्या जाऊ शकता, मग सर्वप्रथम तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच आपली बाजू मानावी लागेल. समजा वक्फ बोर्डाने जर म्हणलं की ही जमीन माझी, सर्वात पहिले तुम्हाला काय करावं पडेल, कागदपत्र कोणाला दाखवणं पडेल, वक्फ बोर्डाला दाखवणं पडेल, दादा ही जमीन माझी, ही पा कागदपत्र. आणि तरीही वक्फ बोर्डाने जर मानलं नाही तर मग तुम्हाला कुठे जावं लागेल, मग ट्रिब्युनल कोर्टामध्ये. ट्रायब्युनल कोर्ट म्हणजे काय, असे लहान प्रकारचे कोर्ट असतात, त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतात, अशा प्रकारचं ते कोर्ट असतं. हे न्यायिक कोर्ट नसतं. ठीक आहे. मग ट्रायब्युनल कोर्टामध्ये तुम्हाला जावं लागेल. मग ट्रायब्युनल कोर्टाचा निर्णय तुमच्या जर विरोधात गेला तर तुम्ही कितीही काय केलं ती जमीन तुमची राहणार नाही. आणि ट्रायब्युनल कोर्टामध्ये प्रशासकीय अधिकार असतात, प्रशासकीय अधिकारी होते, आणि त्याच्यामध्ये गैर मुस्लिम व्यक्ती सुद्धा राहू शकतात. पण आतापर्यंत या ट्रायब्युनल कोर्टामध्ये बऱ्याचशा ठिकाणी 90% ठिकाणी जर म्हणलं, एकही गैर मुस्लिम व्यक्ती त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून न होता. ठीक आहे, ट्रायब्युनल कोर्टामध्ये. पण हे बहुतांशी राज्य सरकारच्या राजकीय इच्छेनुसार अवलंबून होते, कोणाला ठेवायचं त्या ट्रायब्युनल कोर्टात आणि कोणाला ठेवायचं नाही. आणि अनेक वेळा सर्व सदस्य मुस्लिम असण्याची शक्यता असते. अनेक वेळा काय, बरेचदा असंच होत होतं की एखादी केस जर ट्रायब्युनल कोर्टात गेली तर ती जमीन डायरेक्टली त्या माणसाच्या हातातून निघून जात होती. ठीक आहे. म्हणून या गोष्टी काय आलं, याचा अधिकतर वापर आणि चुकीचा वापर कोणी घेतला, मग वक्फ बोर्ड घेऊ लागलं. मग या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी कशाची, मग आता काय आणलं गेलं भारत सरकारद्वारे, तर वक्फ बिल 2024 आणलं गेलं. आणि हे आताच 2 एप्रिलला मानलं गेलं का, तर नाही, याच्या आधी सुद्धा 2 वेळेस हे बिल तुमच्या राज्यसभे आणि लोकसभेमध्ये मांडल्या गेलं. मग सर्वात आधी कधी मांडलं गेलं आपण पाहू. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 संसदेत सादर केले गेले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणजे कोणते, अल्पसंख्याक मंत्री. आपल्या भारत सरकारचे कोणते मंत्री, ते अल्पसंख्याक मंत्री, हे आपले किरण रिजिजू यांनी 2 एप्रिल 2024 रोजी लोकसभेत 2 महत्वाची विधेयक सादर केली. एक वक्फ दुरुस्ती विधेयक 2024, हे विधेयक आलं वक्फ अधिनियम 2025 मध्ये 1995 मध्ये मोठे बदल सुचवत आहे. कोणता बदल सुचवत आहे की ती जी जमीन होती, ती कोणत्याही जमिनीवर तुम्हाला जो हक्क होता तो आम्ही हक्क काढून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न केला असा. कारण काय की शेवटी संविधानाच्या वरती हे कुठेतरी चाललं गेलं होतं. ठीक आहे. हे विधेयक, या विधेयकावर 8 तासांपर्यंत चर्चा होणार असून गरज भासल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल. जवळपास 8 तासांहून 12 ते 11 तास याच्यावर चर्चा झाली. रात्री 1:45 वाजता लोकसभेमध्ये काय झालं, तुमचं बिल पास झालं. 2025 साठी 2025 करून घ्या. वक्फ विधेयक 2024 प्रस्तावित आणि राजकीय वाद. सर्वात आधी पार्श्वभूमी कधी केली गेली होती, हे विधेयक सुरुवातीला ऑगस्ट 2023 मध्ये
सादर करण्यात आलं होतं कुठे राज्यसभेमध्ये. कोण केलं होतं ते बीजेपीचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती म्हणजेच काय जॉईंट पार्लिमेंटरी सेशन यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी या मीटिंगवर काय केलं होतं पूर्णपणे आढावा घेतलेला होता. म्हणजे आधी हे बिल पाहिलं याचा आढावा कोणी घेतला होता जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी किंवा जेपीसी त्याला आपण म्हणतो त्यांनी काय घेतला त्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर काय ते बिल पूर्णपणे आपल्या लोकसभेमध्ये मांडल्या. मग नेमकं हे जे बिल मांडलं गेलं या बिलामध्ये किंवा या विधेयकामध्ये कोणती गोष्ट बदले काय नवीन गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला गेला ते आपण एकदा पाहू. वापरावरून वक्फ मान्यता काढून टाकली. म्हणजे तो पहिलं जे वापरावरून होतं की जर एखाद्या वेळेस तुमची जमीन रेग्युलर वापरली जाते तर ती जमीन डायरेक्टली काय होती वक्फ म्हणून दान केली गेली जात होती. त्या ठिकाणी मालकाचा काही गोष्ट वापरली जात होती का नाही. पण आता तसं नाही. जर एखादी जागा धार्मिक कारणांसाठी प्रार्थना दफनभूमी अनेक वर्षापासून वापरली जात असेल तर तिला वक्फ मालमत्ता घोषित करण्यात येत असे. म्हणजे पूर्वी होतं तसं बरोबर. आणि त्यासाठी अधिकृत कागदपत्रे नसली तरी चालत. कागदपत्र असो का नसो पण ती जमीन वापरली जाते ना तर ती डायरेक्ट काय होत होती मग वक्फ म्हणून घोषित केल्या जात होती. पण आता तसे का नाही. आता अशा वापरावर आधारित वक्फ मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुम्ही डायरेक्टली बिना कागदपत्राची कोणतीही जमीन हडपू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल तर कागदपत्रे दाखवावं लागेल की ही जमीन आम्हाला देण्यात आलेली होती तेव्हाच तुम्हाला ती जमीन भेटेल अन्यथा ती जमीन भेटणार नाही. त्याच्यानंतर फक्त हे कायदेशीरपणेच किंवा लिहून दिलेली मान्यता वक्फ म्हणून ओळखली जाईल. असं डायरेक्ट तोंडी होऊन जाईल काय हे नाही. हे रावली घेतली आणि नंतर सांगितलं काम असं आता होणार नाही. या बदलामुळे खासगी किंवा सार्वजनिक जमिनीवर वक्फ बोर्डाकडून मागे वळून दावा केला जाण्याची शक्यता कमी होते. मात्र टीकाकार म्हणतात की यामुळे पारंपरिक आणि स्थानिक धर्म जागेचा उपयोग मर्यादित होऊ शकतो. दुसरा भाग कोणता मालमत्तेसाठी कडक कागदपत्रांची आवश्यकता. पहिल्यांदा काय होतं तुमच्याकडे त्या जमिनीचे कागदपत्र नसले तरी ती जमीन तुमची अशी वक्फ बोर्डाला मान्यता दिली जात होती. पण आता काय होईल की कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यासाठी ठोस पुरावे लागतील की हा हे आम्हाला लिहून दिलंय शहाजहानने की ही जमीन आम्ही वक्फ म्हणून करतोय तरच तुम्हाला जमीन भेटेल अन्यथा कोणती जमीन भेटेल का नाही. जसं की शहाजहानने काय दिलं पाहिजे तुमच्या आग्र्याचा किल्ला म्हणजे आग्र्याचा ताजमहल हे काय मी वक्फ म्हणून दान करतोय असं असेलच तुम्हाला ती एखादी जमीन दुसरी कोणती तरी भेटेल अन्यथा भेटणार नाही. यामुळेच व्यवस्थेमध्ये काय आलं पारदर्शकता व कायदेशीरता वाढेल. त्याच्यानंतर पुढचा बदल काय आला की तंत्रज्ञानावर आधारित देखील अंमलबजावणी व्हावी. म्हणजेच काय की वक्फ जी मालमत्ता आहे त्याची डिजिटलायझेशन म्हणजे काय संगणकीकरण व्हावे. म्हणजे जीही मालमत्ता वक्फकडे आहे ती सर्व मालमत्ता कोणाच्या नावावर कोणत्या ठिकाणी कुठून कोणाकडे दिली गेली हे सर्व गोष्टी ऑनलाईन वर उपयुक्त पाहिजे. जसं की मागे काय उलगडा आला होता की बॉन्ड कोणते बॉन्ड होते ते कॉन्स्टिट्यूशन बॉन्ड होते बरोबर की कोणत्या पार्टीने किती पैसा कोणाकडून घेतलेला आहे ते पैसे समजणे डायरेक्टली संगणकीय केलं होतं. जसे डिजिटलायझेशन झालं होतं आणि बीजेपीने सर्वात जास्त पैसे त्याच्यामध्ये भेटले आपल्याला दिसून आले होतं. मग तसंच की वक्फ बोर्डाकडे किती जमीन आहे आणि किती नाही या सर्व गोष्टी काय झाल्या पाहिजे की डिजिटलायझेशन झालं पाहिजे. ऑनलाईन व्यवस्थापन प्रणाली आली पाहिजे. जिओ टॅगिंग म्हणजे काय जगाचे जागेचे स्थान व नकाशा नोंदवणे की हा या ठिकाणची जागा ही जागा कशाशी संबंधित आहे वक्फशी संबंधित हे संपूर्णपणे त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे असं या कायद्यामध्ये निर्धारित केलेलं आहे. आणि ऑडिट सुद्धा झालेलं पाहिजे. त्यामुळे चुकीचा वापर किंवा अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न होईल. अतिक्रमण म्हणजे काय थोडीशी जागा भेटली आणि कोरत आपण बंधारा करतो तशी वक्फ बोर्ड सुद्धा काय होतं आधीची जमीन ओढून घेत नव्हतं. मग त्या गोष्टीवर सुद्धा काय होईल थोडा आळा बसेल असं या कायद्याचं म्हणणं आहे. त्यानंतर काय न्याय प्रणालीतील मर्यादा. पहिल्यांदा फक्त काय होतं की तुम्हाला ट्रिब्युनल कोर्टामध्ये तुमची याचिका दाखल करता येत होती. पण आता तसं नाही. आता डायरेक्टली काय होईल पहिली गोष्ट तर ही जमीन वक्फ बोर्डाची आहे किंवा नाही हे प्रदान करण्यासाठी तुमचा जिल्हा अधिकाऱ्याकडे काय असेल त्याचा हक्क असेल आणि ते नाही झालं तरी तुम्ही कुठे जाऊ शकता डायरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्टामध्ये तुम्ही तुमची याचिका दाखल करू शकता. कोणाच्या विरोधात तर तुमच्या वक्फ बोर्डाच्या विरोधात तुम्ही याचिका दाखल करू शकता की ही जमीन माझी आहे पण वक्फ बोर्डाने याच्यावर दावा केलेला आहे. पण पहिले तसं होतं का नाही. तुम्ही पहिले कोणत्याही न्यायालयात त्याची मदत मागण्यासाठी जाऊ शकत नव्हते. फक्त कोणतं एक होतं ट्रिब्युनल कोर्ट त्या ठिकाणी जाऊ शकत होते. पण आता तसं आहे का नाही. आता तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये त्याच्याबद्दल दाद मागण्यासाठी जाऊ शकता. ठीक आहे. मग याच्याबद्दल समर्थकांचं काय म्हणणं आहे आणि टीका करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे. समर्थकांचं काय म्हणणं आहे की गैरकायदेशीर दावे थांबतील.
म्हणजे जसं की वक्फ बोर्ड म्हणतो की ही जमीन माझी आहे, ती जमीन त्याची आहे. मग असं गैरप्रकारे कोणतीही जमीन हिळकावून घेणं हे प्रकार काय थांबतील असं कोणाचं म्हणणं आहे, समर्थकांचं. त्याच्यानंतर काय म्हणायचं, पारदर्शकता आणि शिस्तता येईल, की नेमकी कोणती जमीन किती जमीन वक्फ बोर्डाच्या अधीन आहे हे सर्वपणे पारदर्शकतेप्रमाणे समजेल आणि खाजगी मालमत्ता सुरक्षित राहील. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जी खाजगी मालमत्ता आहे ती सुरक्षित राहील, म्हणजे त्याला कुठेतरी दिरोसा राहील की आपली जमीन जरी ओढण्याचा प्रयत्न केला तरी आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये याच्याबद्दल दाद मागू शकतो. आणि पण टीका करणाऱ्यांचं म्हणणं काय की वक्फ बोर्डाची स्वायत्ता कमी होईल, म्हणजे वक्फ बोर्डाला स्वतःचा निर्णय घेण्याची गॅरंटी राहणार नाही. कारण त्यांचं म्हणणं असं पडलं की कोणत्याही मंदिराला त्याची ट्रस्ट जो तो पैसा जमा होतोय त्याचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, तर मग वक्फ बोर्डाला सुद्धा तसा अधिकार राहायला हवा असं कोणाचं म्हणणं आहे, टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे. पारंपरिक वापराची धार्मिक स्थळे धोक्यात येतील, म्हणजे काही गोष्टींमध्ये पारंपरिक पद्धतीने समजा त्यांचं कब्रिस्तान आहे आणि ती कब्रिस्तान जर म्हणलं की त्यांच्याकडे कागदपत्र नसते तर मग काय होऊन जाईल, ती जमीन त्यांची डायरेक्टली धोक्यात येऊन जाईल. का? कारण आता काय म्हणलं गेलं की तुमच्याकडे पूर्णपणे कागदपत्रे पाहिजे तेव्हाच तुम्हाला ती जमीन मिळेल. आणि एखाद्या ठिकाणी त्यांचा आधीपासून धार्मिक संस्था काही चालू आहे आणि ती जमीन जर त्यांच्या नावावर नसते तर ती डायरेक्ट काय होऊन जाईल, मग धोक्यात येऊन जाईल. आणि पुढचं काय की सरकारकडून नियंत्रण वाढवण्याची शक्यता आहे, की म्हणजे या गोष्टीवर जे वक्फ बोर्डाचं नियंत्रण कमी आणि सरकारचं नियंत्रण वाढून जाईल आणि ते कोणत्याही धर्माच्या स्वातंत्र्यासाठी योग्य नाहीये असं कोणाचं म्हणणं आहे, मग विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते आणि पक्षनेते यांच्यामध्ये या 3 पॉइंट्सवर मेजरली, कोणते 3 पॉइंट्स हे इकडचे 3 पॉइंट, या 3 पॉइंट्सवर काय चाललेली आहे, सर्वात जास्त चर्चा चालू आहे. आणि तसंही बरेचसे जे मोठे मोठे नेते जसं की राहुल गांधी यांनी सुद्धा उपस्थिती नोंदवली नाही आणि अखिलेश यादवांनी यांनी सुद्धा विशेष प्रकारची टिप्पणी याच्यावर केलेली नाही. मग कुठेतरी मला असं वाटतं की हे जे विधेयक आहे ते कोणत्या बाजूने, हे सर्वस्थित आता कोणाला बघायचंय, तुम्हालाच. कारण सर्व पार्श्वभूमी तुमच्या समोर आहे, इतिहास तुमच्या समोर आहे, विधेयकाबद्दल चांगल्या वाईट गोष्टी सुद्धा तुमच्या समोर आहे आणि याच्यातली एकही गोष्ट माझ्या मनाची न होती. सर्व जे आतापर्यंत घडलंय, जे बिल मध्ये दिलेलं आहे ते संपूर्णपणे चांगल्या प्रकारे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कमेंट मध्ये मित्रांनो नक्की मला सांगा की तुम्हाला या बिल बद्दल काय वाटतं. तर मित्रांनो धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.